आज आलतो आपण कागली एमआयडीसी मध्ये मस्तपैकी वाळू भरायला आणि वाळूचं वजन पुढे दाखवतो तुम्हाला. तर जय श्रीराम मित्रांनो, मस्तपैकी आलतो बघा कागली एमआयडीसी मध्ये वाळू भरायला. तसा रिटर्न माल भरालतो आपण. यो बादशा काय रस्सी वाढा लागलाय वड वड म्हणलं. आता काही गाडी भरून झाल्या म्हणजे काही जीसीबीत न भरत नव्हतं सोडा, वाळू पोत्यात भरून वाळू भरालती. काल रात्री लावलेली भरायला, आता सकाळी गाडी एकदम पॅक झाल्या बघा. मग आलो बघा काटा करायला. नुसतं 20 टन वजन आलं बघा गाडीचं. काही विषय नाही म्हणलं, गाडी काय काट्यावर ना आता काढ्या म्हणलं. फायनल काटा केला आणि काटा पण किती बारकाय बघा. गाडी काढायची म्हटली की माग पण अडचण पुढे पण अडचण, काढायचं बंद. मग काय आलो बघा कंपनी बशी. फायनल बिल्टी त्यांनी घेतली, गाडी पण पॅक केली मस्तपैकी. जरा काचावर फडका त्यांनी मारलो, परत निघालाच चालू गेलो आणि परत आता काय जवार कारखान्याच्या रोडवरनं जायला लागते. त्या ट्रॅक्टरची गर्दी. ही रांगोळी गाव आहे बघा. गेलं तर जाते सनाट, नाही तर असं अडकून बसते. ही गर्दी झालेली बघता ती ट्रॅक्टर मुळे झालती. पुढे आलो बघा, कसला काटातनं गाडी घेतली का नाही कळायचं बंद. आरशात बघू शकताय गाडी किती घासून चालल्या. मग पुढे गेला जरा चांगला रस्ता मिळाला. मग काय 84 करून आलो बघा सांगलीमध्ये. मस्तपैकी गाडी आल्याला लागली खाली करायला. अर्धीच गाडी खाली केली. आता काय अर्धी गाडी सकाळी चालू होणार होती. ह्यो मल्ल्या बादशाह कसा आलाय बघा लाईट चालू करून. याला गर्दी आवडतच नाही. गुजरातचा किंग, याला लागते सनाट. बोलल्याला लई डोक्यात घ्यायचं नाही, नुसतं एन्जॉय करायचा. मल्ल्या आला जरा त्या संग बोलूया म्हणलं. आता काय दिवस संपलाय, व्लॉग पण संपवतो. कसा वाटला कमेंट मध्ये सांगा.